सगळं संमिश्र आहे असं मी म्हणेन. काय ही अपॉर्च्युनिटी खरंच खूप मोठी आहे माझ्यासाठी. तू बरोबर. म्हणालास तसं की एकही ऑडिशन न घेता त्यांनी फक्त आधीचं काम ऑडिशन पाहून नाही झाले नाही, तुमचे? ऑडिशन नाही झालेली. क्या बात आहे. तिघांची पण ऑडिशन नाही झालेली हां, आमची. हां. सो ऑडिशन न देता त्यांनी आधीचं काम पाहून एक विश्वास टाकला आमच्यावरती की येस तुम्ही करू शकता आणि ते आमच्याकडून करून घेतलं. एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा सगळ्या शाळांना सुट्टी मिळते किंवा एप्रिल महिना हा जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा महिना असतो ना, तर प्रत्येकाला असं काहीतरी पाहिजे असतं किंवा घरी बसलो आहे पण बोर झालं नाही पाहिजे, कुठून ना कुठून तरी काहीतरी गोष्टी आल्या पाहिजेत. मग ते गावी जाणं असू दे, मामाच्या गावी जाणं असू दे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी. पण हा एप्रिल महिना आपल्यासाठी ना गोड करणाऱ्यासाठी केदार शिंदे एक नवकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटाचं नाव आहे झापूक झुपूक. चित्रपटाची हवा तर सगळ्या ठिकाणी झालीच आहे आणि याच चित्रपटामधील इतर कलाकारांसोबत सुद्धा आपण आज गप्पा मारतोय. माझ्यासोबत या चित्रपटातील गोड कलाकार आहेत, 3 फळी आहे. जेवढे स्टोरी, जेवढा सूरज महत्त्वाचा आहे, तेवढा मित्र म्हणून की ह्यांचा सुद्धा रोल तेवढाच तितकाच महत्त्वाचाच आहे. एका ठिकाणी सूरजला मदत करणारा त्याचा मित्र, एका ठिकाणी प्रेयसी आणि त्या अभिनेत्याला साजेसा असा विलन एका साईडला बसलेला आहे, जो थोडाही विलन वाटत नाही आहे. तो सुद्धा प्रेमळ अभिनेताच वाटत असं त्याच्यावर असं बोलायला काय हरकत नाही. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. क्या बात आहे. चला केदार सर, पेमेंट माझं तेवढं करून टाका, बाकी काही नाही. झापूक झुपूक येतो 25 तारखेला. केदार सरांचा नवा गोरा चित्रपट, ज्यामध्ये तुमच्यासोबत खूप अजून सुद्धा स्टारकास्ट आहेत, ते सुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीने त्यांच्या ओरामध्ये रुळलेले आहेत. काय सांगशील, किती प्राऊड वाटतं आणि किती ब्लेस्ड वाटतं की चला करिअरच्या ह्या क्षेत्रावर किंवा करिअरच्या ह्या ठिकाणी एक असा रोल येणं किंवा अशा दिग्दर्शकासोबत काम करणं ज्याचं काम आपण लहानपणापासूनच बघत आलो आहोत. काय सांगशील त्याबद्दल? फॉर ग्रेटफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी. कारण हे प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न असतं ना. बरोबर. जिओ स्टुडिओज सारखा बॅनर तुम्हाला प्रेझेंट करतो आहे आणि केदार सर डिरेक्ट करतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ही जी संधी मिळाली आहे ना, त्याचं सोनं करण्याचा 110% प्रयत्न ॲक्टर म्हणून आम्ही सगळ्यांनीच केलेला आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की आम्ही जे प्रामाणिक कष्ट घेतलेले आहेत आणि आम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे, त्याचं फळ आम्हाला नक्की 25 तारखेला मिळणार आहे. नक्कीच हो. नक्कीच. जुई, प्रियसीच्या भूमिकेत लीड म्हणून पहिला चित्रपट आहे असं बोलायला काहीच हरकत नाही. त्यातल्या त्यात केदार सरांसारखा दिग्दर्शक, हो. जे सुरुवातीला बोललो की ज्याचं काम आपण लहानपणापासून बरोबर, आपण आल्यापासून बरोबर. त्यांचं काम बघतो, त्यांची कामाची शैली, त्यांच्यात प्रत्येक चित्रपटाचा एक वेगळा स्टान्स असतो. काय सांगशील, एकंदरीत किती जुळून आलंय आणि भीती वाटते आतापर्यंत की आता असं झालं की चला बाबा आता रिलॅक्स आहे, असं काही झालंय का? सगळं संमिश्र आहे असं मी म्हणेन. काय ही अपॉर्च्युनिटी खरंच खूप मोठी आहे माझ्यासाठी. तू म्हणालास तसं जिओसारख्या बॅनर अंडर केदार सरांचं प्रोडक्शन, त्यांचं डिरेक्शन, यामध्ये एक हिरोईन म्हणून प्रेझेंट होणं इज इट सेल्फ अ बिग अपॉर्च्युनिटी. आणि खूप ब्लेस्ड फील होतं. अर्थात या गोष्टीची जबाबदारीसुद्धा वाटते, कारण आपली निवड झाली आहे. त्यांनी विश्वास दाखवला की नारायणी हे पात्र, ह्याला मी न्याय देऊ शकते. तर त्याची नक्कीच म्हणजे काम करत असताना त्याची जाणीव होती आणि त्या जाणीवेनेच खूप मेहनत घेतली आहे. 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कुठेतरी सर जे सांगतील ते त्यांना सरेंडर होऊन काम केलं आहे. कारण या फिल्मसाठी ना प्रोसेस खूप वेगळी होती आमची. युज्युअल नव्हतं, कारण सूरजबरोबर आम्ही काम करत होतो. त्याच्यामुळे पूर्णच आम्ही जसं आम्ही सांगतो सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये की आम्ही अनप्रिपेअर्ड होतो पण प्रिपेअर्ड होतो अच्छा. या सगळ्या ह्याच्यासाठी. तर असं असताना ना आम्ही पण थोडं चाचपडत होतो की नक्की काय, पण सर असताना तुम्हाला नाही चाचपडावं लागत, कारण सर इतक्या क्लॅरिटीने सांगायचे की मला या सीनमध्ये हे हवं आहे. आणि ॲज ॲक्टर्स आमची तेव्हा ही जबाबदारी होती की ते जे सांगतील ते तसंच्या तसं डिलिव्हर करणं. तर खूपच कमाल एक्सपिरियन्स होता आणि या अनुभवाने खरंच खूप शिकवलं. क्या बात आहे. खलनायक साहेब, किती ब्लेस्ड वाटतं की चला मी या सिनेमाचा भाग आहे, पण एक अशी भूमिका आपल्या वाटेला आहे ना. असं असतं ना की जर चित्रपटामध्ये खलनायक असला, जर खलनायक दमदार नसेल ना, तर त्या चित्रपटाच्या हिरोला सुद्धा तेवढा वाव मिळत नाही. कारण का खलनायक सुद्धा तसा वाटला पाहिजे आणि जो आम्हाला ट्रेलरमधून वाटतोय, किळस येते की अरे यार एवढं चांगलं सुरू होतं का, असं येतोच तो राग येतोय. काय सांगशील एकंदर या सगळ्या प्रोसेसबद्दल? खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक मोठी फिल्म करायची आहे, मोठ्या पडद्यावरती दिसायचं आहे, हे स्वप्न असतं. आणि ही फिल्म
म्हणजे कुठली फिल्म मिळवताना, मोठी फिल्म मिळवताना खूप कष्ट असतात, खूप ऑडिशन्स वगैरे आपण देऊन ती फिल्म मिळवत असतो. परंतु केदार सरांना खरंच खूप थँक्यू की एकही ऑडिशन न घेता त्यांनी फक्त आधीचं काम audition पाहून नाही झालं नाही तुमचं? ऑडिशन नाही क्या बात झालेली, आहे. तिघांची पण ऑडिशन नाही झालेली हां, आमची. सो ऑडिशन न देता त्यांनी आधीचं काम पाहून एक विश्वास टाकला आमच्यावरती की येस तुम्ही करू शकता, आणि ते आमच्याकडून करून घेतलं. सो ही खूप मोठी गोष्ट होती. आणि आम्ही जे काही वर्कशॉप्स केलेले होते 4 दिवसांचं केलेलं होतं आम्ही, सो त्याच्यामध्ये पण आम्ही बॉन्डिंग जास्तीत जास्त क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता, ना की जाऊन आम्ही डायलॉग्सच बोलतो आहे. ही वेगळी प्रोसेस होती की सूरजबरोबर बॉन्डिंग करायचं, एकमेकांबरोबर बॉन्डिंग करायचं, आणि तिथून मग उठून डिरेक्टली जसं ही म्हटली की आम्ही विशेष प्रिपरेशन केलेलं नव्हतं त्या सीनसाठी, पण कॅरेक्टरसाठी भरपूर प्रिपरेशन करून आम्ही सेटवरती गेलेलो होतो. आणि मग ही सुंदर गोष्ट धमाल येणार आहे 25 एप्रिलला. नक्कीच. म्हणजे ट्रेलर लॉन्च जेव्हा पार पडला तर ट्रेलरमधून टीझरमधून मित्र बोलले की खरी सुरुवात झाली. टीझरमध्ये काही चेहरे आमच्या ओळखीचे होते, काही चेहरे आमच्यासाठी सुद्धा नवीन होते. ट्रेलरमध्ये करून आलं की कशा पद्धतीने असणार आहे. मग तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल की जेव्हा एखाद्या कलाकाराच्या हातामध्ये एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट येते तर त्याला माहिती असतं की ह्याचं पुढे काय घडणार आहे, की बाय काय वाजणार आहे की नाही वाजणार, ते सगळं माहिती असतं. पण एकंदरीत एक कलाकार जाण्याच्या आधी जेव्हा हातामध्ये स्क्रिप्ट येते तेव्हा प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही तो अभिनय वाचता किंवा ते स्क्रिप्ट वाचता. प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठी झापूक झुपूक किती जवळचं आणि काय आहे? एक तर महत्त्वाची गोष्ट आहे की आत्तापर्यंतचे मराठी चित्रपट आलेले आहेत, खूप चांगले सिनेमे झालेले आहेत, प्रेक्षकांना खूप मनोरंजनही झालेलं आहे प्रेक्षकांचं. परंतु हे डॅम शुअर मी सांगू शकतो की ही आत्तापर्यंतच्या मराठी चित्रपटांपेक्षा खूप वेगळी फिल्म आहे, खूप वेगळा आनंद देणारी मूवी आहे, फुल एंटरटेनमेंट आहे. सो हे आहे की तुमचा एक ना एक रुपया वसूल होणार आहे. सो तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी प्रेम, आनंद, दुःख, राग येणं ह्या सगळ्या भावना तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. सो झापूस बुक नक्की बघा 25 एप्रिलला. नक्कीच. जुई काय सांगशील, प्रेक्षक म्हणून तुझ्यासाठी झापूक झुपूक काय आहे आणि किती जवळचा आहे? तू जे मगाशी जो प्रश्न विचारलास ना, की जेव्हा ही स्क्रिप्ट कळली तर गोष्टीमध्ये एक आपण हाही विचार करतो की मी एक ॲज अ ऑडियन्स मी या फिल्मकडे कसं बघते. ॲक्टर म्हणून तर वेगळी गोष्ट आहे, पण खरंच म्हणजे जेव्हा नरेशन ऐकलेलं ना पहिल्यांदा, तेव्हा इतकी आवडलेली ती गोष्ट. मी आणि हेमंत आम्ही एकत्र ते नरेशन ऐकलेलं आणि आमच्या दोघांचंही झालं की यार गोष्ट खूप कमाल आहे. कारण आपण ना म्हणजे सरांचं हे म्हणणं आहे की आपण लव्ह स्टोरीज भरपूर बघतो, बऱ्याच बघितलेल्या आहेत, पण प्रत्येक लव्ह स्टोरी बघताना ती वेगवेगळी कशी दिसते तर त्याच्या मांडणीमुळे. आणि या चित्रपटाची मांडणी वेगळी आहे. आणि सूरज याला ॲज अ डिवाईस जे सरांनी त्या पद्धतीचं त्याचं पात्र या चित्रपटात जसं दिसणार आहे आपल्याला, त्यामुळे जी गंमत आहे चित्रपटाला, त्यामुळे ती जी लव्ह स्टोरी ती खूप वेगळी लोकांसमोर प्रेझेंट होणार आहे आणि ॲट द सेम टाईम व्हेरी एंटरटेनिंग. नक्कीच. इट्स अ आउट अँड आउट कमर्शियल फिल्म की म्हणजे या काळात अशी एवढी वायब्रंट, एवढी फ्रेश फिल्म आलेली नाही. कलरफुल, येस, खूप दिवसानंतर, ट्रू, गॅप नंतर अशी कलरफुल चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. अग्रीड. सो इतकी कलरफुल आणि तर खूप खूप एंटरटेनिंग आहे. त्यामुळे मी जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा मला हेच झालं की यार हे तू म्हणालास तसं हे वाजणार आहे, ह्याची कल्पना तेव्हाच आलेली. नक्कीच. प्रेक्षक म्हणून कशा पद्धतीने बघतोस पूर्ण सिनेमाच्या टीमकडे आणि पूर्ण सिनेमाच्या संहितेकडे सुद्धा? कारण का जसं मी सुरुवातीला बोललो की जेव्हा तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट येते तेव्हा तुम्हाला कुठे ना कुठेतरी तो अंदाजा लागलेला असतो की भाई काय होणार आहे, काय नाही म्हणून. काय सांगशील एकंदर त्या प्रोसेसबद्दल सगळं? झापूक झुपूक इज रिदम ऑफ लव्ह असं मला वाटतं. वा, क्या बात. कारण तुम्हाला या चित्रपटामध्ये एक वेगळ्याच निराळ्याच पद्धतीचं प्रेम आणि त्याची व्याख्या तुम्हाला दिसेल. आपण असं म्हणतो ना, म्हणजे मी पूर्ण फिल्म अशी म्हणणार नाही, पण असे काही काही सीन्स आहेत जे लार्जर दॅन लाईफ आहेत, जे आपल्याकडे काही प्रमाणात म्हणजे खूप थोड्या प्रमाणात बनतात. तर मला असं वाटतं की झापूक झुपूक हे आमच्या सगळ्यांसाठी जसं लाईफ चेंजिंग आहे तसं ऑडियन्ससाठी पण एक वेगळंच असणार आहे. कारण अशी फिल्म मला वाटतं की अलीकडे नाही आली आहे आपल्याकडे. आणि प्रोसेसबद्दल म्हणशील तर ॲक्टर म्हणून केदार सरांनी आम्हाला अनप्रिपेअर्ड राहायला सांगितलं होतं. कारण सूरज हा इतका रॉ आहे ॲक्टर म्हणून पण, आणि त्याला वाचता नाही येत ना. सो तो ऐकतो आणि मग तो लक्षात ठेवतो, त्याला इमोशन्स माहिती आहेत. सो आमचं असं होतं की
आमचं गिव्ह अँड टेक व्हायचं ते केदार सरांसोबत व्हायचं, बरोबर. सूरजसोबत नाही व्हायचं. हां. सो आम्हाला सूरजच्या रिॲक्शन्स माहिती नव्हत्या. हां. सूरजचे रिॲक्शन्स आम्हाला टेकच्या वेळेला कळायचे. अच्छा. सो ती जी स्पॉन्टेनिटी आहे ना, जी बरोबर. ॲक्टरला हवी असते आणि ॲक्टर ज्याच्या पाठीमागे धावत असतो, हां. ती आम्हाला डायरेक्ट मिळायची आणि त्यातून कमाल घडली आहे. मित्र बोलून की एका अर्थी ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, कारण का जेव्हा आपण अशा कलाकारांसोबत काम करतो ज्यांचं काम आपण टी व्हीवर किंवा कुठे ना कुठेतरी बघितलं असतं, तर आपल्याला त्यांची पॉईंट ऑफ व्ह्यू हा माहितीच असतो काय कसा असतो. सूरज सारखा, जसं तू बोललास की सूरज हा खरंच रॉ आहे, त्याच्यासोबत जुळून घेताना सुद्धा ना काही प्रमाणात दमछाक होतेच होते. कारण का आमच्यासोबत जर तो गप्पा मारत असेल ना, तो आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की अरे हा काय आम्हाला कशा पद्धतीने उत्तर देईल, काय देईल. केदार सरांबद्दल मला तुला विचारायला आवडेल की केदार सरांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये ना जे त्यांच्या बाजूचे कलाकार असतात ते सुद्धा तेवढंच लक्षात राहणारे असतात. म्हणजे जत्रासारख्या चित्रपटामधला एक एक कलाकार, एक एक पात्र आज आज आपल्या लक्षात आहे. किती भारी वाटतं की भाई चला केदार सर आहेत ना, म्हणजे आपलं काम वाचणार एवढं. हो, कारण मला असं वाटतं की केदार सर अख्ख्या म्हणजे लाईक त्यांच्या डोक्यात पिक्चर पहिल्या दिवशी तयार होता. त्यांचं व्हिजन क्लिअर होतं की ते म्हणजे शेवटच्या दिवशी काय दिसणार आहे त्यांना पहिल्या दिवशीच माहिती होतं. बरोबर. सो म्हणजे ही इज ग्रेट. आम्हाला त्यांनी ज्या पद्धतीनं आमचे मोटिव्स क्लिअर करून दिले, म्हणजे मगाशी जुई म्हणाली की एक सीन असा होता की ती तयारी करून गेली होती, आम्हाला अनप्रिपेअर्ड राहायला सांगितलेलं असून की ॲक्टर म्हणून असतं ना की मला तयारी करून जायची. आम्ही सगळेच तसे 100% द्यायचे जर हो. आपल्याला. हां. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला कळालं काही वेळेला की अरे आपण जे तयार करून गेलोय ते त्यांना अपेक्षितच नाही आहे. अच्छा. सो ते काहीतरी कमालच घेऊन यायचे आणि सो आमचे अगोदर इतके मोटिव्स क्लिअर असायचे, ते खूप छान एक्सप्लेन करतात. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे ॲक्टरला इतकं ते सराउंडिंग फॅमिलियर करून देतात की त्यामुळे ते कॅरेक्टर प्रत्येक त्यांच्या फिल्ममध्ये लक्षात राहत असेल आणि तितक्याच कमालीने ते बाहेर येत असेल आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही पडत असेल. त्याचं कारण केदार सर आणि त्यांची अख्खी प्रोसेस. नक्कीच. जुई, तुला विचारायला आवडेल, जेव्हा आपण एखाद्या चित्रपटामध्ये काम करत असतो ना, किंवा त्यातल्या त्यात एक अशा लव्ह स्टोरीमध्ये काम करत असतो, एका अशा लव्ह स्टोरीवर आपण काम करत असतो, जसं सुरुवातीपासून तुम्ही बोलला की अनप्रेडिक्टेबल गोष्टी या चित्रपटामध्ये आम्हाला बघायला मिळणार आहेत. अभिनेत्री म्हणून किती कस लागतो की अशा व्यक्तीसमोर मला स्क्रीन शेअर करायचा आहे ज्याचा ठाव ठिकाणा तो सुद्धा लावू शकत नाही. काय सांगशील त्याबद्दल? कस नक्कीच लागला अभिनेत्री म्हणून, कारण हा म्हणाला तसं त्याला लिहिता वाचता येत नाही, पण तो त्याला इमोशन्स कळतात आणि तो ते खूप सुंदर प्रकारे एक्सप्रेस करू शकतो. तर आमचं गिव्ह अँड टेक नाही व्हायचं सूरज बरोबर आधी, किंवा एक जनरली जी प्रोसेस असते, आता मी थिएटर केलेलं आहे आधी, सो त्याच्यामुळे आपण स्क्रिप्टचं वाचन करतो किंवा ॲक्टर्स बरोबर आपण एकदा दोनदा बघतो की बाबा समोरच्याची लय काय आहे या वाक्याची किंवा तो कशा पद्धतीने. तर हे काहीच झालं नव्हतं आमचं. म्हणजे आम्ही जेव्हा वर्कशॉप्स केले तेव्हा आम्ही फक्त मगाशी हा म्हणाला तसं कॅरेक्टर्सचा आम्ही अभ्यास केला खूप जास्त, की कॅरेक्टर ते आतून बाहेरून कसं आहे. आणि सूरज बरोबर अर्थात बॉन्ड करणं, आम्ही भेटायचो तेव्हा आम्ही गप्पा मारायचो, आम्ही गाणी गायचो की जेणेकरून आम्ही एकमेकांना ओळखू, ते खूप गरजेचं होतं. आणि त्यामुळे ऑनसेट गेल्यानंतर हा म्हणाला तसं खूप स्पॉन्टेनिटी होती सीन्समध्ये. म्हणजे आम्हाला जितकं वाटलं होतं की सूरज बरोबर काम करायचं म्हणजे फार अवघड जाईल, तितकं नाही गेलं. कारण केदार सर होते ते. केदार सर इतक्या क्लॅरिटीने सांगायचे, मग ते आम्हाला सीन समजवणं असो किंवा सूरजला समजवणं असो, की तिथे आपल्याला म्हणजे तिथे आमचं कधी हे नसतं की आम्ही आता मग सरांना की सर पण मग असं काय. सर क्लिअरली सांगतात मला हे हवं आहे, हे तुम्ही आता उतरवा तुमच्या कामातून. सो तो कस होता खरं सांगायचं तर. सूरज बरोबर काम करताना आधी होतं चॅलेंजिंग, पण नंतर अर्थात आम्ही रुळलो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्या गोष्टी कळल्या. पण प्रोसेस खूप वेगळी होती ही. मला लिसनिंग हा जो अभिनय करतानाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की आपण कधीच ऐकण्याचा अभिनय नाही करू शकत. तर सूरज बरोबर काम करत असताना हे जाणवलं, कारण आमचं बिकॉज आम्ही रिहर्सल केलेली नसायची, आम्ही डिरेक्ट टेकच्या इथे जायचो. तर तेव्हा तो कुठल्या वाक्याला थांबेल, तो काय पॉज घेईल किंवा तो त्याच्या पॅटर्नमध्ये ते वाक्य कसं घेईल आणि मग त्याच्यावर जे मला रिॲक्ट ते कुठेच त्याचे काही ठोकताळे नव्हते की चॅलेंजिंग होतंच असं बोला काय हरकत. हो चॅलेंजिंग होतं, व्यवस्थित चॅलेंजिंग होतं. पण अगेन मी म्हटलं तसं केदार सर असल्यामुळे ते सगळं घडलं. ही जी काही मॅजिक तुम्हाला झापूक झुपूकमध्ये बघायला मिळणार आहे त्याचं संपूर्ण क्रेडिट अख्ख्या टीमचं आहेच, पण सगळ्यात जास्त केदार सरांचं आहे. नक्कीच नाही, कारण ते आम्ही ट्रेलरमध्ये सुद्धा बघितलं. ट्रेलरमध्ये हेमंत तुझी होणारी एंट्री
तुझ्या पडणारा डायलॉग आणि ट्रेलरची होणारी शेवट, तो सुद्धा तुझ्याने सूरजच्या सीनवरचाच आहे. किती भारी वाटतं की जेव्हा आपण एखाद्या मालिकेमध्ये एखादा आपण पोर्ट्रे खलनायक म्हणून पोर्ट्रे साकारत असतो ना, तेव्हा त्या मालिकेची पूर्णपणे संहिता वेगळी असते आणि एका चित्रपटामध्ये जेव्हा आपण साकारत असतो ती संहिता वेगळी असते. कारण का चित्रपट हा 2-2.5 तासाचा असणार आहे. प्रेक्षक 2.5 तास बसणार आहे थिएटरला आणि पूर्णपणे तुमचा चित्रपट, तुमचा अभिनय बघणार आहेत. तोच प्रश्न मी तुला विचारायला आवडेल जो जुईला विचारला, किती कस लावावा लागतो अभिनेता म्हणून, की आत्ता आपण ऑन रोल आलो आहोत, आत्ता आपल्याला 100% देणंच आहे. काय सांगशील त्याबद्दल? सिरियल करताना महत्त्वाची गोष्ट काय असते की तुम्हाला चाच पडायला, तुम्हाला सुधारायला चान्स असतो. बरोबर. की जर आपली सिरियल मिनिमम 300-500 एपिसोड्स चालत असते, मिनिमम म्हणतो मी. सो तेवढं जर का जात असेल तर पहिले 10-15 एपिसोड्स, 20 एपिसोड्स तुम्ही गडबडला, काही झालं तर तुम्हाला एक, आणि रोजच्या रोज तुम्हाला एपिसोड मिळत असतो बघायला. सो त्याच्यामुळे तुम्हाला सुधारायला चान्स असतो. ही सिरियलची गोष्ट झाली. हां, पण दोन्ही गोष्टी तेवढ्याच अवघड आहेत. सिरियल करणं आणि फिल्म करणं, तुलना नाही होऊ शकत त्याच्यामध्ये, हे डॅम शुअर. पण फिल्ममध्ये चान्स नाही आहे. फिल्ममध्ये असं आहे की तुमचा जर आज सीन एखादा होणार असेल तर तो तिथंच चोख वाजवायचा आहे, कारण तेवढंच प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला ते रिपीट मग मी हे अशा पद्धतीनं करेल, मग ते होऊ शकत नाही फिल्ममध्ये. त्याच्यामुळे फिल्मसाठी प्रिपरेशन खूप जास्त गरजेची असते असं मला वाटतं, कारण तिथं चान्स नाही, सेकंड चान्स नाही तिथं. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की फिल्ममुळे तुम्ही मोठ्या पडद्यावरती दिसता. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं काम लोकांच्या खूप काळ स्मरणात राहतं. बरोबर. त्याच्यामुळे खूप जास्त मेहनत घेणं मला वाटतं की जास्त गरजेचे आहे सिरियलसाठी. बट ऑब्वियस असते. आणि सिरियलचं पण असं आहेच आहे की तुम्ही 1.5 वर्ष 2 वर्ष काम केल्यानंतर ते सहजासहजी कॅरेक्टर कोणाच्याही लक्षातून ते जाऊ शकत नाही इतक्या सहजासहजी. सो दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही चॅलेंजिंग आहेत असं मला वाटतं. नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास इथे थांबतो. मस्त जेवण झालं दुपारचं, इंटरव्ह्यू करायचे. अरे काय इंटरव्ह्यू यार, झोपू द्या रे मस्त. येस ते तर आहे. नाही, खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. जसं मी सुरुवातीला बोललो की एप्रिल महिना माझ्या मस्तीने जाणारच आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चल रे यायला झपक जाऊया बघायला, कारण का तुमची तेवढी मेहनत आहे, केदार सरांची मेहनत आहे आणि केदार सरांचा तुमच्यावर असणारा विश्वास तेवढाच महत्त्वाचा आहे असं बोलायला हरकत नाही. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या तिघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.